2012 साली स्थापन झालेल्या परभणी महानगरपालिकेत 13 वर्षांनंतरही उल्लेखनीय असे काही कार्य झालेले नाही. परभणीमधील रस्त्यातील खड्डे, चौकाचौकातील घाणीचे साम्राज्य, तुंबलेली गटारे आणि नागरिकांच्या समस्या बघितल्यानंतर या शहरात महानगरपालिका अस्तित्वात आहे का नाही हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. तरी ह्या निवडणुकीतून नागरिकांच्या समस्या केंद्रस्थानी न आणता सर्वच राजकीय पक्षाकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप आणि कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे दिसत आहे. एकीकडे शहराची लोकसंख्या वाढत असताना नागरी समस्या मात्र अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे परभणीकरांना या निवडणुकीतून खूप मोठ्या अपेक्षा लागल्या आहेत. निवडून येणारे उमेदवार हे दिलेली आश्वासने आणि दाखवलेली स्वप्ने पूर्ण करतात की नाही हे पुढे समजेलच. पण परभणीकरांनी मात्र आता विचार करून मतदान करायला हवे, नाहीतर त्यांना पुढचे 5 वर्ष घाणीत आणि धुळीतच राहावे लागण्याची शक्यता आहे. अनेक समस्यांनी त्रस्त असलेले नागरिक येत्या 15 तारखेला हा मतदान करतील आणि या मतदानाचा निकाल 16 तारखेला लागेल. या निकालामध्ये महानगरपालिकेतील सत्तेच्या चाब्या आपल्या हातात याव्यात यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावलेला आहे. 65 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत शरद पवार गट आणि काँग्रेससोबत शिवसेना ठाकरे गट यांची आघाडी, तर दुसरीकडे भाजप, शिवसेना आणि यशवंत सेना हे स्वतंत्ररित्या निवडणूक लढवित आहेत. यात उद्धव सेनेकडून आमदार खासदार एकत्र प्रचार करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवार यांनीही येथे सभा घेऊन आपण परभणीचा बारामतीप्रमाणे विकास करू आणि या गावाला मी दत्तक घ्यायला तयार आहे, फक्त मला मतदान द्या असेही सांगितले आहे. याचसोबत भाजपकडून पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि शिंदेसेनेकडून आनंद बरोसे हे आपल्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. या प्रचारासाठी भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या सभा घेतल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी परभणीमध्ये प्रचार केल्यामुळे इथं वातावरण चांगलंच तापलं आहे. आता मात्र जनता आपला कौल कोणाला देऊन सत्तेच्या परीक्षेत पास करते हे पाहण्यासाठी जिल्हा उत्सुक आहे. फक्त निवडून आलेल्या उमेदवारांनी गावचा विकास करावा एवढीच अपेक्षा. आम्ही दिलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा.